नवरा मीन जलतत्व आणि बायको तूळ वायुतत्व राशीची असल्यास ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टीने हे नाते भावनात्मक, रोमॅन्टिक आणि समतोल असण्याची दाट शक्यता असते. हे दोघे एकमेकांना योग्य प्रकारे समजून घेऊ शकतात, कारण दोघेही स्वभावाने शांत आणि संघर्ष टाळणारे असतात. या जोडीचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू: आकर्षण. तूळ राशीला मीन राशीची संवेदनशील आणि भावनिक वृत्ती ही आकर्षित करत असते, तर मीन राशीचे पुरुष हे तूळ राशीच्या स्त्रियांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि सौंदर्यामुळे प्रभावित होत असतात. रोमांस. हे जोडपे रोमॅन्टिक नात्यात आनंदी राहतात, कारण मीन राशीचा स्वामी हा गुरु आणि नेपच्यून आणि तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे, त्यामुळे हे दोन्ही आनंदी आणि कल्पक ग्रह आहेत. समज आणि सहकार्य. मीन राशीचा नवरा सहसा शांत असतो, तर तूळ राशीची बायको समतोल साधण्यात माहिर असते. ते एकमेकांच्या भावनिक गरजा पूर्णपणे नीट समजून घेऊ शकतात. षडाष्टक योग. ज्योतिषशास्त्रात मीन आणि तूळ या राशींमध्ये 6-8 हा योग होऊ शकतो, जो एकमेकांपासून 6व्या आणि 8व्या स्थानात आहे. काही ज्योतिषीय मतांनुसार जर कुंडलीतील नवांश स्वामींची मैत्री असेल आणि नाडीदोष नसेल तर हे नाते टिकू शकते. काही बाबींवर लक्ष देणे देखील या ठिकाणी गरजेचं आहे, म्हणजेच सावधगिरीसाठी. निर्णय क्षमता. तूळ राशीला निर्णय घेण्यास वेळ लागतो, तर मीन रास भावनिक गोंधळात अडकू शकते, त्यामुळे व्यवहारिक निर्णय घेताना या जोडीला मात्र दोघांना देखील कठीण जाऊ शकतं. आता संघर्ष. काही प्रसंगात त्यांच्या भिन्न स्वभावामुळे म्हणजे हवा आणि पाणी यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु ते सहसा वाद हे टाळतात किंवा वाद असेलच तर ते मिटवून घेतात. थोडक्यात सांगायचं तर जर या जोडप्याने एकमेकांच्या भावनिक आणि बौद्धिक गरजांना आदर केला तर हे नाते अधिकच सुंदर आणि रोमॅन्टिक देखील होऊ शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ॲस्ट्रोयुक्ता या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.